मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती। मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेस मी ज्यांना पिढ्याने पिढ्या राजकारण करायचंय त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी इथं। मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं। आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जातायत, लढतायत, उमेदवारी आणतात, हे अनेकांना सहन होत नाही। आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्याने पिढ्या राजकारण करायचंय त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी इथं। या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते, त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले। त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती। मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल, त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या। त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता। पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही। तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे, परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते। मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते, परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी, ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलवत चाललेली, ह्याचा विक्टिम, ह्याचा बळी मी आज ठरलेलं आहे। मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं। राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे आणि भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जातंय। मी शेतकरी संघटनेत काम करत होते, राहुल गांधींचा व्हिडिओ बघा, आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले। माझ्या गावाकडून मी एसटीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते, कारण की ते मराठवाड्यात आलेले होते। एसटीने पोहोचून सकाळी 5:30 वाजता मी त्यांना गाठलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल, शेतकऱ्यांना भाव भेटेल। परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी, फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा, एखादं कुणाला तरी भेटतं। अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये झाली। याचं व्हिक्टिम सामान्य घरचे मुलं होतात। एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणार तिथपर्यंत पोहोचत नाही, तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊंचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू शकले, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंतचे केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले। परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे, धनाभाऊंना ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले। परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे। मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो, त्या ठिकाणी मी माझं त्यांना देव मानून त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल, त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल, ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता। नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवाऱ्या, परंतु भारतीय जनता पार्टीने माझं काम बघून, सर्वे बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती, असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।